सोलापूर हैदराबाद रस्त्यावर शनिवारी सायंकाळी 6:15च्या सुमारास भीषण अपघात झाला. यात 3 जण ठार झाले तर 3 जण जखमी झाले आहेत. हैदराबादच्या दिशेनं निघालेला बलकर दुचाकीला पाठीमागून धडकला. त्यानंतर समोरील टायर फुटल्यानं तो दुभाजकाला धडकून रस्ता ओलांडून गॅरेजमध्ये घुसला. काम करत करत बोलत असलेल्या लोकांवर काही कळायच्या आत बलकर रूपी काळानं घाला घातला. अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी इथं जमली होती. तर पोलीस प्रशासन, वैद्यकीय अधिकारी तसंच महामार्गाचे पथक घटनेच्या ठिकाणी बचाव कार्य करताना दिसले. तौहीद मजीद कुरेशी वय 20 राहणार सर्वदीनगर सोलापूर, आसिफ चांदपाशा बागवान वय 45 राहणार दर्गो पाटील नगर हैदराबाद रोड सोलापूर आणि विवेकानंद राजकुमार लिंगराज वय 52 राहणार सतनाम चौक उत्तर सदर बाजार सोलापूर अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर वाजिद अलीम कुरेशी वय 49 राहणार सर्वदीनगर सोलापूर, मजीद मेहबूब चौधरी वय 36 राहणार सर्वदीनगर सोलापूर, करीम बादशाह बेपारी वय 28 राहणार मैंदर्गी तालुका अक्कलकोट यांच्यासह आणखी 3 ते 4 जणांचा जखमीत समावेश असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. हैदराबाद रोडला आज ॲक्सिडेंट फार मोठा झालेला आहे. बलकर गाडी हे हैदराबादच्या दिशेने जात असताना डिवायडर तोडून पलीकडच्या भागात गॅरेजमध्ये काम करत असताना 2 गॅरेजमध्ये आत गाडी शिरली. त्या ठिकाणी 3 लोकांचा मयत झालेला आहे. यात मयत आसिफ चांदबाशा बागवान राहणार सर्वदनगर, दुसरा तौहीद माजिद कुरेशी राहणारा हैदराबाद वय 20, विवेकानंद राजकुमार लिंगराज राहणार सत्यनाम चौक लष्कर, हे 3 लोक आहेत. या 3 लोकांचा डेट इथं झालेला आहे. सिव्हिलने डिक्लेअर केले, आता पोस्टिंग टाकल्यात. नातेवाईकांनी फार गर्दी केली त्या ठिकाणी. दुसरी गोष्ट, या 3 पोरं अतिशय चांगले होते म्हणून असं लोक हळहळ करत आहेत. यासाठी त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. यासाठी शासनाकडून प्रशासन विनंती करतो की अतिशय कडक ते कडक कारवाई करावा. कारण एवढं बिंदास्त सगळे गाड्या उडवत आत ते पलीकडच्या भागात जातं म्हणजे तर हे काय तिथे यंत्र सुटलंय का दारू पिलाय का माहित नाही. या सखोल चौकशी व्हायला पाहिजे. तिथून ड्रायव्हर पळून गेलेला आहे. आता तो दुसरा ड्रायव्हर कुणा उभा करत काय चौकशी करून योग्य ते ज्यांनी ऍक्शन केलंय त्याच्यावर कडक कारवाई व्हावी अशी माझी विनंती आहे. 8 लोक जखमी आहेत आतापर्यंत. इथं 3 लोकांचा डेथ झालेला आहे.